नमस्कार, मी स्मिता क्रिएशन मध्ये आपलं स्वागत करते। तर आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एक हार शिकणार आहे। तर त्याला लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते। हे बघा, हे 6 नंबरचे पांढरे मणी, 6 नंबरचे लाल मणी, 8 नंबरचे गुलाबी मणी, हे 15 नंबरचे आपण पांढरे मणी घेतलेले आहे, आणि हे हिरवे मणी 6 नंबरचे, चॉकलेटी मणी 6 नंबरचे, हा 20 नंबरचा मणी आहे, आणि हा आहे 15 नंबरचा मणी। तर ह्या पिना आहेत 3 होलच्या, तर 4 होलच्या पण मिळतात त्याच्यात, तुम्हाला 4 पदरी जर करायचं असेल तर। आणि ह्या आपल्याला 3 सुया लागणार आहेत आज, आणि हा मच्छी धागा ही कैची। तर करायची सुरुवात। हे बघा, असा दोरा दुहेरी घ्यायचा आहे आपल्याला। तर आता मी तुम्हाला शिकवते। हे बघा, तिन्ही सुयांमध्ये मी दोरा ओळून घेतलेला आहे। आता आपल्याला या सुईमध्ये हे बघा, असं या सुईमध्ये हा धागा आपण घेतला। दुसरी सुई पण घेऊन घ्यायची त्यातून, आणि तिसरी पण, तिन्ही याच्या धागे घ्यायचे आपल्याला त्याच्यात। हे बघा, असं आता हे तिसरे सुई, हे बघा, असं तिन्ही याच्यातून घेतल्यानंतर आपल्याला याला गाठ मारायची आहे। अलग अलग गाठ मारली तरी चालेल, किंवा अशी एकत्र गाठ घेतली तरी चालणार आहे आपल्याला। मी अशीच घेतली, ते अशी अशी गाठ मारून घ्यायची। इथे आपल्याला आपण थोडं एखादी स्टिकिंग वगैरे लावून द्यायची, म्हणजे चिकटून राहतं ते, तर आपल्याला असा त्रास होणार नाही काढताना लावताना ते असं। आता हे बघा असं। तर हा एक्स्ट्रा धागा आता कट करून घेऊया आपण। हा बघा, हे आता अशी क्लिप, हे बघा असं। आता आपण एकेका याच्यात मणी ओढणार आहे। हे बघा, आता सुरुवात करूया आपण। 5 पांढरे मणी घेते मी पहिले। हे 5 मणी पांढरे घेतले। 5 पांढरे मणी घेतल्यानंतर हिरवे मणी घ्यायचे आपल्याला 3। हिरवे मणी, परत 3 पांढरे मणी, पुन्हा 3 हिरवे मणी, हे बघा। आता आपल्याला इथे पिन टाकायची आहे। तर ही आपण लक्षात ठेवायचं कसं आहे, ही अशीच आली पाहिजे, त्यासाठी असं हे करून घ्यायचं, मग ही पिन अशी टाकायची आपण। हे बघा, आणि आता हे 2 पदर आहेत, त्याच्यातही तसेच मणी ओळायचे आहे आपल्याला। तर फक्त हिरव्याच्या जागी चॉकलेटी मणी ओळायचे आता आपल्याला इथे।
एक, दोन आणि तीन. हे चॉकलेटी मण्यांचं हे झालंय. आता दुसऱ्या याच्यातून विकायचंय आपल्याला. हे बघा या होल मधून. ठीक आहे असं. हे बघा असे. आता हे तिसरं करायचंय. तिसऱ्या याच्यात पण तसेच ओळायचे आपल्याला. 5 मणी पांढरे, 3 मणी हिरवे, 3 हिरवे, परत 3 पांढरे, परत 3 हिरवे घातले. परत 3 हिरवे, हे बघा. आता यात तिसरी हे जे आहे तिसऱ्या गुलामातून घ्यायचं आहे आपल्याला, या पिन मधून. हे बघा असं. हे असं ओढून घ्यायचं. आला. हे बघा असं. हे बघा असंच ओळायचं आहे. आता 3 मणी इथे हिरवे येतील आणि इथे 3 पांढरे, 3 हिरवे, आणि या लाईनला 3 चॉकलेटी, 3 पांढरे, 3 चॉकलेटी, इथे 3 हिरवे, 3 पांढरे आणि 3 हिरवे असंच येतील. असं 3-3 करत पूर्ण तुमचा मूर्ती जेवढी असेल त्याचं माप घेऊन तुम्ही तेवढे करा. मग खालचा भाग तुम्हाला सांगते. हे बघा इथपर्यंत आता तयार झालेलं आहे. हे केलेलं आहे. आता खालचा जो पुढचा भाग आहे तो सांगणार आहे मी तुम्हाला. तर त्याची सुरुवात करते मी. हे बघा हे इथे मी हिरवे मणी 3 घेतलेले आहे. तर आता गुलाबी मणी घेणार आहे मी. गुलाबी मणी 3 घेतले. हे जे मणी आहेत मोठे 15 नंबरचे, हे 2च मणी घ्यायचे आपल्याला इथे. हे 2 मणी घेतल्यानंतर आपल्याला हे मणी हे करायचे आहेत आपल्याला. हे बघा असा हा लाल मणी टाकायचा. त्यानंतर हा मणी घ्यायचा. पुन्हा लाल मणी घ्यायचा. हा मणी, आता हा लाल मणी घेतल्यानंतर हा मोठा मणी टाकणार आहे पण इथे. हे बघा असा. आता परत लाल मणी, परत हा मणी टाकायचा. परत लाल मणी घ्यायचा आणि हा मणी, पुन्हा एक लाल येतो, पुन्हा हा लाल मणी. तर आता प्रत्येक याच्यात तुम्ही आता कोणते मणी वाढवायचे हे मी तुम्हाला सांगते. हे बघा इथे आपल्याला
हे मणी 3 तसेच घ्यायचे गुलाबी मणी. हे मणी जे आहे इथे 2 घेतलेले आहे, या लाईन मध्ये 4 घ्यायचे आपल्याला आणि या लाईन मध्ये हे मणी 6 घ्यायचे आपल्याला. हे मणी फक्त वाढवले जातील, बाकी सगळं तसेच करायचंय. हे बघा आता इथपर्यंत आपण केलंय. हे इथे आता आपल्याला हे 2 पांढरे मणी ओळायचे आहे मोठे. हे मणी ओळून झाले की मग आपल्याला हा गुलाबी मणी ओळायचे आहे 3. हे बघा हे गुलाबी मणी ओळले. आता आपल्याला हिरवे मणी ओळायचे 3. नंतर आपल्याला पिन ओळायची आहे त्याच्यामध्ये. ही एक लाईन ही तयार झालेली. आता इथे पिन ओढल्यानंतर ही पिन पण पाहून घ्यायचं आपल्याला. असं हे बघा पहिल्या होल मधूनच आलं पाहिजे, कारण हा पहिलाच भाग आहे आणि आपल्याला 2 भाग तिकडचे ओळायचे आहेत. ठीक आहे, असं आलं पाहिजे. आता इथून परत तसंच हिरवे. आता या लाईनला हिरवेच येतील. इथे मध्यभागी चॉकलेटी मणी येतील, पांढरे चॉकलेटी पांढरे असं करतात. आणि पुढच्या याला पण हिरवे आणि पांढरे येतील. असं करत हे करायचंय पूर्ण. हे बघा इथे हिरवे मणी आहेत. आता इथे गुलाबी घेतले. इथे 2 आपण हे मोठे मणी 2 घेतले 15 नंबरचे आणि हे बाकीचे असे मणी सगळे हे केलेले आहेत बघा. आणि इथे 4 घेतले, इथे 6 घेतलेले. फक्त हे मणी वाढवलेले आहेत आपण, बाकी सगळं जसेच्या तसं आहे. बाकी आता इकडे पण आपल्याला असंच हे करायचंय पूर्ण एवढं. तर आता या साईडला पूर्ण करते. हे बघा हार तयार झालेला आहे आता. तर तुम्ही पण बनवा आणि मला कसा वाटला तो मला कमेंट करून सांगा. तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.